हाय फ्रेंड्स, तर आज आपण ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट रिलेटेड MCQs बघणार आहे. चला तर बस फर्स्ट क्वेश्चन काय आहे. द टोटल नंबर ऑफ पीपल लिव्हिंग इन अ स्पेसिफिक एरिया इज कॉल्ड. ऑप्शन ए पॉप्युलेशन, ऑप्शन बी डेन्सिटी, ऑप्शन सी मायग्रेशन, ऑप्शन डी ग्रोथ. काय असेल याचा आन्सर? तर याचा राईट आन्सर काय आहे? पॉप्युलेशन. ठराविक स्पेसिफिक क्षेत्रात राहणाऱ्या लोकांची एकूण संख्या म्हणजे काय असतं? पॉप्युलेशन. सेकंड क्वेश्चन आहे, क्वांटिटेटिव्ह पॉप्युलेशन आस्पेक्ट्स डील्स विथ. ऑप्शन ए स्किल्स अँड एज्युकेशन, ऑप्शन बी न्यूमरिकल मेजरमेंट्स, ऑप्शन सी कल्चरल फॅक्टर्स, ऑप्शन डी लाईफस्टाईल. याचा राईट आन्सर काय आहे? न्यूमरिकल मेजरमेंट्स, संख्यात्मक मोजमाप. क्वांटिटेटिव्ह पॉप्युलेशन अशाशी रिलेटेड आहे न्यूमरिकल मेजरमेंट्स. थर्ड क्वेश्चन आहे, सेक्स रेशो इज अ पार्ट ऑफ. ऑप्शन ए क्वालिटेटिव्ह आस्पेक्ट्स, ऑप्शन बी क्वांटिटेटिव्ह आस्पेक्ट्स, ऑप्शन सी HR प्लॅनिंग, ऑप्शन डी मायग्रेशन पॉलिसी. तर सेक्स रेशो, तर याचं राईट आन्सर आहे क्वांटिटेटिव्ह आस्पेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन आहे, लिटरसी रेट इज अन इंडिकेटर ऑफ. ए क्वांटिटेटिव्ह आस्पेक्ट, बी क्वालिटेटिव्ह आस्पेक्ट, सी मायग्रेशन आस्पेक्ट, डी इकॉनॉमिक फॅक्टर. लिटरसी म्हणजे साक्षरता. कशाचं इंडिकेटर असेल हे? तर याचं राईट आन्सर काय आहे? क्वालिटेटिव्ह आस्पेक्ट. साक्षरता ही लोकसंख्येची काय दर्शवते? गुणवत्ता दर्शवते. त्यामुळं ती एक केवळ संख्या नसून ती गुणवत्ता दर्शवते, त्यामुळं ती क्वालिटेटिव्ह आस्पेक्टमध्ये येतं. नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच वन इज नॉट अ क्वालिटेटिव्ह आस्पेक्ट. ए हेल्थ, बी एज्युकेशन, सी प्रोडक्टिव्हिटी, डी पॉप्युलेशन डेन्सिटी. क्वालिटेटिव्ह आस्पेक्टमध्ये काय येणार नाही? तर याचं राईट आन्सर काय आहे? पॉप्युलेशन डेन्सिटी. ओके. नेक्स्ट क्वेश्चन, पॉप्युलेशन पॉलिसी मेनली एम्स ॲट. ए इन्क्रीजिंग डेथ रेट, बी कंट्रोलिंग पॉप्युलेशन, सी इन्क्रीजिंग मायग्रेशन, डी डिक्रीजिंग लिटरसी. लोकसंख्या पॉलिसी आहे, त्याचा उद्देश काय आहे? त्याचं राईट आन्सर काय आहे? कंट्रोलिंग पॉप्युलेशन. जी लोकसंख्या वाढ आहे ती नियंत्रणात ठेवणे. ओके. सो नेक्स्ट क्वेश्चन आहे, इंडियाज पॉप्युलेशन पॉलिसी प्रमोट्स. ए लार्ज फॅमिलीज, बी स्मॉल फॅमिली नॉर्म्स, सी अनप्लॅन्ड बर्थ,
डी जेंडर इनइक्वॅलिटी. इंडियाज पॉप्युलेशन पॉलिसी प्रमोट्स. जे भारताचं लोकसंख्या पॉलिसी आहे ते कशाला प्रोत्साहन देतं? तर याचं राईट आन्सर काय आहे? तर याचं राईट आन्सर आहे स्मॉल फॅमिली नॉर्म्स, लहान कुटुंब पद्धत. याच्यामुळे काय होतं? लोकसंख्या नियंत्रणात राहते. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे पॉप्युलेशन प्रोजेक्शन मीन्स. ऑप्शन ए पास्ट पॉप्युलेशन डेटा, बी फ्युचर पॉप्युलेशन एस्टिमेट्स, सी सेन्सस काउंटिंग, डी हेल्थ स्टॅटिस्टिक्स. पॉप्युलेशन प्रोजेक्शन मीन्स लोकसंख्या अंदाज म्हणजे काय? तर याचं राईट आन्सर आहे फ्युचर पॉप्युलेशन एस्टिमेट्स. म्हणजे आत्ताची जी लोकसंख्या आहे त्याच्या आधारे भविष्यातील लोकसंख्येचा अंदाज लावणे, यालाच पॉप्युलेशन प्रोजेक्शन म्हणतात. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे पॉप्युलेशन प्रोजेक्शन्स हेल्प इन. ऑप्शन ए बजेटिंग, ऑप्शन ए बी प्लॅनिंग रिसोर्सेस, ऑप्शन सी बिल्डिंग स्कूल्स, ऑप्शन डी ऑल ऑफ अबव. पॉप्युलेशन प्रोजेक्शन्स हेल्प्स इन. लोकसंख्या अंदाजाचा उपयोग कशासाठी होतो? तर याचा राईट आन्सर आहे ऑल ऑफ अबव. म्हणजे लोकसंख्येचा अंदाज जो ठरवला जातो त्याच्या आधारे, म्हणजे किती शाळा उभ्या राहाव्या लागतील, अर्थसंकल्प कसा तयार करावा लागेल, रुग्णालय किती लागतील, ह्या सगळ्याचं प्लॅनिंग केलं जातं. ओके, सो नेक्स्ट क्वेश्चन आहे ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग एन्श्योर्स. ऑप्शन ए राईट पीपल ॲट अ राईट जॉब, ऑप्शन बी रॉंग पीपल ॲट अ राईट जॉब, ऑप्शन सी नो रिक्रुटमेंट, ऑप्शन डी ओनली ट्रेनिंग. HRP काय निश्चित करतं? तर याचं राईट आन्सर काय आहे? राईट पीपल ॲट अ राईट जॉब. म्हणजे योग्य वेळी योग्य कामावर योग्य व्यक्ती अवेलेबल उपलब्ध असणे. HRP इज मेनली ए फ्युचर ओरिएंटेड, बी पास्ट ओरिएंटेड, सी इररिलेव्हंट, डी ओकेशनल ॲक्टिव्हिटी. HRP इज मेनली. HRP कशावर आधारित आहे? तर याचं राईट आन्सर आहे फ्युचर ओरिएंटेड. भविष्यात जी लोकसंख्या आहे
त्यांचा काय गरजा आहेत याचा सगळ्याचा अंदाज HRPमध्ये घेतला जातो. ओके, सो नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच इज नॉट अ कॉम्पोनंट ऑफ HRP? ऑप्शन ए डिमांड फोरकास्टिंग, ऑप्शन बी सप्लाय फोरकास्टिंग, ऑप्शन सी ट्रेनिंग नीड्स, ऑप्शन डी वेदर फोरकास्टिंग. HRPचा घटक नाही असा कोणता ऑप्शन आहे? तर याचं राईट आन्सर आहे वेदर फोरकास्टिंग. हवामान अंदाज हे HRPचा घटक नाही. नेक्स्ट क्वेश्चन आहे, गॅप ॲनालिसिस मीन्स? ऑप्शन ए मेजरिंग प्रॉफिट, ऑप्शन डी आयडेंटिफाईंग मॅनपॉवर सरप्लस शॉर्टेज, ऑप्शन सी कॅल्क्युलेटिंग बजेट, ऑप्शन डी इन्क्रीजिंग सॅलरी. गॅप ॲनालिसिस मीन्स, गॅप ॲनालिसिस म्हणजे काय? तर याचं राईट आन्सर आहे ऑप्शन बी आयडेंटिफाईंग मॅनपॉवर सरप्लस शॉर्टेज. म्हणजे आत्ता जे उपलब्ध मनुष्यबळ आहे आणि भविष्यात लागणारे जे मनुष्यबळ आहे यामधला जो फरक आहे त्याला गॅप ॲनालिसिस म्हणतात. ओके, सो नेक्स्ट क्वेश्चन आहे, इंटरनल फॅक्टर अफेक्टिंग HRP. ऑप्शन ए गव्हर्नमेंट पॉलिसीज, ऑप्शन बी इकॉनॉमिक कंडिशन्स, ऑप्शन सी ऑर्गनायझेशन साईज, ऑप्शन डी लेबर मार्केट. HRPवर परिणाम करणारा अंतर्गत घटक कोणता? तर याचं राईट आन्सर आहे ऑप्शन सी ऑर्गनायझेशन साईज. संस्थेचा आकार आहे तो अंतर्गत घटक HRPवर परिणाम करतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, एक्सटर्नल फॅक्टर अफेक्टिंग HRP. ऑप्शन ए प्रमोशन पॉलिसी, ऑप्शन बी ट्रेनिंग फॅसिलिटीज, ऑप्शन सी लेबर मार्केट कॉम्पिटिशन, ऑप्शन डी एम्प्लॉय स्किल लेवल. एक्सटर्नल फॅक्टर कोणता आहे जो HRPवर अफेक्ट करतो? तर याचं राईट आन्सर आहे लेबर मार्केट कॉम्पिटिशन. जी स्पर्धा आहे आत्ता चालू मार्केटमध्ये ते अफेक्ट करतं HRPवर. नेक्स्ट क्वेश्चन आहे, सक्सेशन प्लॅनिंग फोकसेस ऑन? ऑप्शन ए हायरिंग न्यू वर्कर्स, ऑप्शन बी डेव्हलपिंग फ्युचर लीडर्स, ऑप्शन सी फायरिंग एम्प्लॉईज, ऑप्शन डी प्रोडक्ट मार्केटिंग. तर याचं राईट आन्सर आहे ऑप्शन बी
डेव्हलपिंग फ्युचर लीडर्स. जे उच्च पद आहेत त्याच्यासाठी जे कर्मचारी असतात त्यांची तयारीवर फोकस केलं जातं सक्सेशन प्लॅनिंगमध्ये. नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच इज क्वालिटेटिव्ह इंडिकेटर? ऑप्शन ए लाईफ एक्सपेक्टन्सी, ऑप्शन सी सेक्स रेशो, ऑप्शन सी बर्थ रेट, ऑप्शन डी डेथ रेट. तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन ए लाईफ एक्सपेक्टन्सी. सो नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच इज क्वांटिटेटिव्ह इंडिकेटर? ऑप्शन ए स्किल लेवल, ऑप्शन बी हेल्थ स्टेटस, ऑप्शन सी मोर्टॅलिटी रेट, ऑप्शन डी प्रोडक्टिव्हिटी. क्वांटिटेटिव्ह इंडिकेटर कोणता असेल यापैकी? तर याचं राईट आन्सर आहे ऑप्शन सी मोर्टॅलिटी रेट, मृत्यू दर. ओके. नेक्स्ट क्वेश्चन आहे, हाय यूथ पॉप्युलेशन गिव्स. ऑप्शन ए बर्डन, ऑप्शन बी डेमोग्राफिक डिव्हिडंड, ऑप्शन सी निगेटिव्ह ग्रोथ, ऑप्शन डी नो बेनिफिट. जास्त यूथ पॉप्युलेशन असेल तर काय होईल? तर याचं राईट आन्सर आहे ऑप्शन बी डेमोग्राफिक डिव्हिडंड. ओके. लोकसंख्यात्मक लाभ. तर बघा, जास्त शिकलेले तरुण जर असतील तर त्याच्या थ्रू विकासाला हातभार लागू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, पॉप्युलेशन डेन्सिटी रेफर्स टू. ऑप्शन ए पीपल पर स्क्वेअर किलोमीटर, ऑप्शन बी बर्थ पर फॅमिली, ऑप्शन सी वुमन पर 1000 मेन, ऑप्शन डी इन्कम पर पर्सन. लोकसंख्या घनता, पॉप्युलेशन डेन्सिटी. लोकसंख्या घनता म्हणजे काय? तर याचं राईट आन्सर आहे ऑप्शन ए पीपल पर स्क्वेअर किलोमीटर. तर घनता ही क्षेत्रफळानुसार लोकसंख्येचे प्रमाण असते. ओके. पॉप्युलेशन पॉलिसी इन्क्लूड्स ऑप्शन ए फॅमिली प्लॅनिंग, ऑप्शन बी प्रमोटिंग अर्ली मॅरेज, ऑप्शन सी इन्क्रीजिंग बर्थ रेट, ऑप्शन डी निग्लेक्टिंग हेल्थ सर्व्हिस. पॉप्युलेशन पॉलिसीमध्ये काय येईल यापैकी? तर याचं राईट आन्सर आहे फॅमिली प्लॅनिंग. ओके. सो नेक्स्ट क्वेश्चन आहे, HR प्लॅनिंग मिनिमाइजेस. ऑप्शन ए लेबर शॉर्टेज, ऑप्शन बी अनएम्प्लॉयमेंट, ऑप्शन सी लेबर सरप्लस, ऑप्शन डी ऑल ऑफ अबव.
HR प्लॅनिंग काय मिनिमाइज करतं? तर याचं राईट आन्सर आहे ऑल ऑफ अबव. नेक्स्ट क्वेश्चन आहे नेचर ऑफ HRP इज ऑप्शन ए वन टाइम प्रोसेस, ऑप्शन बी कंटिन्युअस, ऑप्शन सी ऑप्शनल, ऑप्शन डी अनस्ट्रक्चर्ड. नेचर कसं आहे HRPचं? तर याचं राईट आन्सर आहे ऑप्शन बी कंटिन्युअस. HRP ही अशी प्रोसेस आहे की तिने सतत चालणारी आहे. सो नेक्स्ट क्वेश्चन आहे विच स्टेप कम्स फर्स्ट इन HRP? ऑप्शन ए रिक्रुटमेंट, ऑप्शन बी डिमांड फोरकास्टिंग, ऑप्शन सी ट्रेनिंग, ऑप्शन डी रिटायरमेंट प्लॅनिंग. HRPची फर्स्ट स्टेप काय असेल? HRP मध्ये फर्स्ट स्टेप काय आहे यापैकी? तर याचं राईट आन्सर आहे ऑप्शन बी डिमांड फोरकास्टिंग, मागणीचा अंदाज. नेक्स्ट क्वेश्चन आहे मायग्रेशन अफेक्ट्स. ऑप्शन ए पॉप्युलेशन क्वालिटी, ऑप्शन डी पॉप्युलेशन क्वांटिटी, ऑप्शन सी बोथ, ऑप्शन डी नन. मायग्रेशन म्हणजे स्थलांतर. स्थलांतराचा परिणाम कशावर होतो? याचं राईट आन्सर आहे ऑप्शन सी बोथ. म्हणजे पॉप्युलेशन क्वालिटी आणि पॉप्युलेशन क्वांटिटी जे आहे या दोन्हीवर मायग्रेशनचा अफेक्ट होतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे विच फॅक्टर इम्प्रूव्ज पॉप्युलेशन क्वालिटी? ऑप्शन ए पुअर न्यूट्रिशन, ऑप्शन बी गुड एज्युकेशन, ऑप्शन सी पॉवर्टी, ऑप्शन डी अनएम्प्लॉयमेंट. लोकसंख्येची गुणवत्ता कशामुळे सुधारते? तर याचं राईट आन्सर आहे ऑप्शन बी गुड एज्युकेशन. शिक्षणामुळे पॉप्युलेशन क्वालिटी इम्प्रूव्ह होते. सो नेक्स्ट क्वेश्चन आहे बर्थ रेट इन्क्रीजेस लीड्स टू. ऑप्शन ए पॉप्युलेशन डिक्लाइन, ऑप्शन बी पॉप्युलेशन ग्रोथ, ऑप्शन सी स्किल इन्क्रीज, ऑप्शन डी प्रोडक्टिव्हिटी रिडक्शन. जर जन्मदर वाढला तर काय होईल? तर याचा राईट आन्सर काय आहे ऑप्शन बी पॉप्युलेशन ग्रोथ. जन्मदर वाढला तर लोकसंख्या वाढत जाईल. नेक्स्ट क्वेश्चन आहे इन्फॅन्ट मोर्टॅलिटी रेट इज. ऑप्शन ए क्वालिटेटिव्ह ॲस्पेक्ट, ऑप्शन बी क्वांटिटेटिव्ह ॲस्पेक्ट, ऑप्शन सी रिलेटेड टू मायग्रेशन, ऑप्शन डी अनरिलेटेड टू पॉप्युलेशन. इन्फॅन्ट मॉर्टॅलिटी रेट म्हणजे बालमृत्यू दर.
तर याचं राईट आन्सर काय आहे? ऑप्शन बी, क्वांटिटेटिव्ह आस्पेक्ट. जे इन्फंट मॉर्टॅलिटी आहे ते संख्यात्मक स्वरूपात मोजले जाते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट मेनली फोकसेस ऑन. ऑप्शन ए, प्रोडक्ट सेलिंग. ऑप्शन बी, पीपल डेव्हलपमेंट. ऑप्शन सी, इंडस्ट्रियल मशिनरी. ऑप्शन डी, रॉ मटेरियल्स. HRD कशावर मेनली फोकस करतं? तर याचं राईट आन्सर काय आहे? ऑप्शन बी, पीपल डेव्हलपमेंट. नेक्स्ट क्वेश्चन आहे, HRD इन्क्लूड्स. ऑप्शन ए, ट्रेनिंग. ऑप्शन बी, परफॉर्मन्स मॅनेजमेंट. ऑप्शन सी, करिअर डेव्हलपमेंट. ऑप्शन डी, ऑल ऑफ दी अबव. यापैकी HRD मध्ये काय समाविष्ट असेल? तर याचं राईट आन्सर आहे ऑप्शन डी, ऑल ऑफ दी अबव. ट्रेनिंग, परफॉर्मन्स मॅनेजमेंट, करिअर डेव्हलपमेंट हे सगळंच HRD मध्ये येतं. नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच फॅक्टर रिड्युसेस HRP इफेक्टिवनेस. ऑप्शन ए, ॲक्युरेट डेटा. ऑप्शन बी, एम्प्लॉय टर्नओव्हर. ऑप्शन सी, स्टेबल इकॉनॉमी. ऑप्शन डी, स्किल्ड एम्प्लॉईज. HRPचा इफेक्टिवनेस कशामुळे रिड्यूस होतो? असा कोणता फॅक्टर आहे? तर याचा राईट आन्सर आहे एम्प्लॉय टर्नओव्हर. जर एम्प्लॉय सतत बदलत असतील तर त्याचा इफेक्ट HRPच्या कार्यक्षमतेवर होतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, HRD इज इसेन्शियल फॉर. ऑप्शन ए, नेशन बिल्डिंग. ऑप्शन बी, एम्प्लॉय ग्रोथ. ऑप्शन सी, प्रोडक्टिव्हिटी. ऑप्शन डी, ऑल ऑफ दी अबव. HRD कशासाठी आवश्यक आहे? तर याचा राईट आन्सर आहे ऑल ऑफ दी अबव. म्हणजे राष्ट्र निर्माण करण्यासाठी, प्रोडक्टिव्हिटी वाढवण्यासाठी आणि जो एम्प्लॉयचा ग्रोथ आहे ती होण्यासाठी HRD इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, लाईफ एक्सपेक्टन्सी इज. ऑप्शन ए, ॲव्हरेज नंबर ऑफ पीपल. ऑप्शन बी, ॲव्हरेज एज अ पर्सन लिव्ज. ऑप्शन सी, ॲव्हरेज इन्कम. ऑप्शन डी, बर्थ रेट. लाईफ एक्सपेक्टन्सी म्हणजे आयुर्मान. तर याचा राईट आन्सर आहे ॲव्हरेज एज अ पर्सन लिव्ज. ओके. नेक्स्ट क्वेश्चन आहे, स्किल डेव्हलपमेंट इन्क्रीजेस. ऑप्शन ए, अनएम्प्लॉयमेंट. ऑप्शन बी, पॉप्युलेशन. ऑप्शन सी, वर्कफोर्स प्रोडक्टिव्हिटी. ऑप्शन डी, पॉवर्टी.
स्किल डेव्हलपमेंट, कौशल्य विकास. तर याचं राईट आन्सर आहे ऑप्शन सी, वर्कफोर्स प्रोडक्टिव्हिटी, उत्पादकता. नेक्स्ट क्वेश्चन आहे, बर्थ रेट मायनस डेथ रेट गिव्स. ऑप्शन ए मायग्रेशन, ऑप्शन बी नॅचरल ग्रोथ रेट, ऑप्शन सी लिटरसी रेट, ऑप्शन डी क्वालिटेटिव्ह इंडेक्स. जन्मदर मायनस मृत्यूदर. तर याचं राईट आन्सर आहे ऑप्शन बी नॅचरल ग्रोथ रेट. नेक्स्ट क्वेश्चन आहे, ए मेजर चॅलेंज फॉर HR प्लॅनिंग. ऑप्शन ए स्टेबल वर्कफोर्स, ऑप्शन बी प्रेडिक्टिंग फ्युचर मॅनपॉवर नीड्स, ऑप्शन सी कॉन्स्टंट स्किल लेवल, ऑप्शन डी एम्प्लॉय लॉयल्टी. HRP प्लॅनिंगमध्ये मेजर चॅलेंज काय असेल? तर याचं राईट आन्सर आहे ऑप्शन बी प्रेडिक्टिंग फ्युचर मॅनपॉवर नीड्स. म्हणजे भविष्यात किती मनुष्यबळ लागेल याचा अंदाज लावणं खूप कठीण होणार आहे, का तर न्यू टेक्नॉलॉजीज डेव्हलप होत आहेत, त्यामुळं त्याचा अंदाज येणं अवघड आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, क्वालिटेटिव्ह इम्प्रूव्हमेंट हेल्प्स. ऑप्शन ए नेशन्स डेव्हलपमेंट, ऑप्शन बी डिक्रीज प्रोडक्टिव्हिटी, ऑप्शन सी increase illness, option D slow economic growth. क्वालिटेटिव्ह इम्प्रूव्हमेंट. तर याचं राईट आन्सर आहे ऑप्शन ए नेशन्स डेव्हलपमेंट. जर गुणात्मक क्वालिटी जर इम्प्रूव्ह झाली तर ॲटोमॅटिक नेशन इम्प्रूव्ह होणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच वन इज नॉट अ फॅक्टर ऑफ पॉप्युलेशन ग्रोथ. ऑप्शन ए बर्थ रेट, ऑप्शन बी डेथ रेट, ऑप्शन सी मायग्रेशन, ऑप्शन डी एम्प्लॉय ट्रेनिंग. लोकसंख्या वाढीचा घटक नाही. त्याचं राईट आन्सर आहे ऑप्शन डी एम्प्लॉय ट्रेनिंग. एम्प्लॉय ट्रेनिंगमध्ये काय केलं जातं, गुणवत्ता सुधारली जाते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, HRP हेल्प्स ऑर्गनायझेशन टू. ऑप्शन ए ओव्हरस्टॅप, ऑप्शन बी अंडरस्टाफ, ऑप्शन सी बॅलन्स मॅनपॉवर, ऑप्शन डी स्टॉप हायरिंग. HRP ऑर्गनायझेशनला कशात मदत करते? तर याचं राईट आन्सर आहे ऑप्शन सी बॅलन्स मॅनपॉवर. नेक्स्ट क्वेश्चन आहे, लार्ज यूथ पॉप्युलेशन विदाउट स्किल बिकम्स. ऑप्शन ए असेट, ऑप्शन बी लायबिलिटी, ऑप्शन सी प्रोडक्टिव्हिटी बूस्टर, ऑप्शन डी इकॉनॉमिक ड्रायव्हर. विदाउट स्किल
जे यूथ पॉप्युलेशन आहे ते काय होईल? तर याचं राईट आन्सर आहे लायबिलिटी ऑप्शन बी. जर यूथ पॉप्युलेशन जर विदाऊट स्किल असेल तर त्याच्यामुळे बेरोजगारी वाढेल आणि सामाजिक समस्या वाढतील. त्यामुळे याचं राईट आन्सर आहे लायबिलिटी. ओके, सो आज आपण HRD टॉपिक रिलेटेड काही क्वेश्चन्स बघितले. अजून HRP रिलेटेड खूप क्वेश्चन्स आहेत जे आपण बघणार आहे नेक्स्ट लेक्चरमध्ये. आणि थँक्यू फ्रेंड्स. जर तुम्हाला लेक्चर आवडलं असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील तर ते तुम्ही मला कमेंट्स करून किंवा मेल करून विचारू शकता. मी नक्कीच रिवर्ट करेन. थँक्यू. बाय बाय.